मंत्रिपद हुकलं म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत। तरीही त्यांची नाराजी दूर करण्यासाठी कोणतीच पावलं उचलली जात नाहीत। म्हणून अस्वस्थ झालेले भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। यासाठी मुंबईत भुजबळ ओबीसी नेत्यांची बैठक घेणार असल्याचंही कळतंय। छगन भुजबळ वेगळी वाट धरणार का आणि असं झालंच तर त्यांच्यासमोर कोणते पर्याय असतील जाणून घेऊया या रिपोर्टमधून। आमच्या गटाचे जे प्रमुख आहेत अजित पवार ते त्यांचा निर्णय घेत असतात। मी काही लांब खेळ नाही का तुमच्या हातातलं? तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्या हातावरती आता बसा खाली, आता निवडणूक लढवा। अजित पवारांविरोधात आरोपांची राळ उठवूनही भुजबळांच्या नाराजीकडे कुणीच लक्ष देत नाही। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी भुजबळांची नाराजी दूर करू असं म्हटलं खरं, मात्र राष्ट्रवादीचा एकही नेता भुजबळांची मनधरणी करायला गेला नाही। राष्ट्रवादीत भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय। भुजबळांच्या याच अस्वस्थतेमुळे येत्या 2 दिवसात राष्ट्रवादीत राजकीय भूकंप होईल अशी चर्चा आहे। छगन भुजबळ उद्या मुंबईत ओबीसी नेत्यांची भेट घेतील। ओबीसी नेत्यांसोबत चर्चा करून त्यांची मतं जाणून घेणार आहेत आणि या चर्चेनंतर मोठा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। भुजबळांनी अजित पवारांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलाच तर त्यांच्यासमोर 3 पर्याय असतील। एक म्हणजे शरद पवार गटात घरवापसी करणं, दुसरं म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरा पर्याय म्हणजे ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं। त्यामुळे भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अशातच भुजबळांची अस्वस्थता पाहून शरद पवार गटाच्या नेत्यांनी भुजबळांना घर वापसीचं आमंत्रण दिलंय। निश्चित माझं ते एक म्हणणं आहे, भुजबळ साहेबांसारखा एक धुरंधर नेता आणि ज्याने अनेक कालखंड या राज्यामध्ये संघर्ष उभा केला आणि एक धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। त्यामुळे त्यांना संधी द्यायला पाहिजे होती, ही माझ्यासारख्या एका प्रामाणिक कार्यकर्त्याची इच्छा आहे। आता ते पाहू आता काय होतंय, आगे क्या क्या होता है देखेंगे। सगळ्याच गोष्टीवर आपण का बोलायचं नाही, पण आपण ज्या गोष्टींचा माझा त्यांच्याशी कुठला संपर्क नाही, माझा कोणाशी काही या बाबतीत संपर्क नसल्यामुळे मी का बोलायचं। मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर भुजबळ कमालीचे नाराज झाले। पक्षातील नेत्यांनी त्यांच्याकडे कानाडोळा केला असला तरीही भाजपकडून त्यांच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू आहे। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन भुजबळांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळतेय। यासाठी भुजबळांना काही ऑफरही दिल्या जात असल्याची चर्चा आहे। याआधी प्रफुल्ल पटेल यांनी नाकारलेलं केंद्रीय राज्यमंत्रीपद घ्या असं भुजबळांना विचारण्यात आलं, मात्र भुजबळांनी त्याला साफ नकार दिला। खरं तर जरांगेंच्या मराठा आंदोलनात भाजपला भुजबळांनी तारलं होतं। देवेंद्र फडणवीस जरांगेंच्या टार्गेटवर होते, मात्र भुजबळांनी जरांगेंविरोधात ओबीसी आंदोलनाचा लढा उभा केला। पुढे याच लढ्यामुळे ओबीसींची मतं महायुतीच्या बाजूने वळली। त्यामुळे भुजबळांची नाराजी परवडणार नाही हे भाजप नेते जाणून आहेत। शिवाय भुजबळ सोबत असल्यास जरांगेंविरोधात खंबीर चेहरा भाजपच्या ताफ्यात असेल। म्हणूनच भुजबळांसोबत जोडण्यासाठी भाजप सकारात्मक दिसते। भुजबळ साहेब मोठे नेते आहेत, जुने नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत आणि ओबीसीचा सगळ्यात मोठा चेहरा आज राज्यामध्ये भुजबळ साहेब आहेत। या बाबतीमध्ये कोणाचं उद्भवनात दुमत नाही आहेत, पण त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज आहेत, हे तेवढंच खरं आहे। आज त्यांचा मेळावा नाशिकला त्या ठिकाणी आहे। मी कालही त्यांच्याशी बोललो, परवा त्यांच्याशी बोललो, 2-3 दिवस सतत माझं त्यांचं बोलणं सुरू आहे। पण निश्चित त्यांची नाराजगी आम्ही काढू, त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ, कारण त्यांची आम्हाला गरज आहे। महायुतीमध्ये भुजबळ साहेब राहिलेच पाहिजे असं आम्हाला सर्वांना वाटतं। सर, मला वाटतं का नाही होणार, होऊ शकतं, पण त्यांनी आम्हाला विचारलं पाहिजे, पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावर काही बोललं पाहिजे। जोपर्यंत आमचे पक्षश्रेष्ठी हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत मी काही सांगू शकत नाही। मी पुन्हा सांगेल की भुजबळ साहेब एक मोठे नेते आहेत, ओबीसीचा मोठा चेहरा आहे। या बाबतीत ते नाराज होऊन आम्हाला महायुतीला सुद्धा परवडणार नाही, हे मी आधी सांगितलं। आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस, यानंतर सर्व प्रमुख नेत्यांचा मोर्चा मुंबईकडे वळेल। त्यामुळे उद्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर भुजबळ काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।